नमस्कार. फुकटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शिदे एका नवीन विषयाचा नवीन फुकटचा सल्ला घेऊन आज इथे आलोय. आजचा विषय आहे मेकअप, रंगभूषा. प्रत्येक शहरात हजारो ब्युटी पार्लर्स असतात आणि कित्येक हजार ब्युटिशियन्सही असतात. त्यापैकी अनंत ब्युटिशियन्स ह्या वर्षानुवर्ष अक्षरशः 10, 15, 20 वर्ष सुद्धा उत्तम मेकअप करत असतात. पण तरी सुद्धा एखादा चित्रपट उभा राहतो, एखादी जाहिरात उभी राहते, एखादं कमर्शियल फोटोशूट उभं राहतं, त्यावेळेला 15 वर्ष 20 वर्ष काम करणाऱ्या ब्युटिशियनला कोणी बोलवत नाही, पण वर्षभर काम करणाऱ्या कमर्शियल मेकअप आर्टिस्टना मात्र लगेच बोलवतात. का होतं असं? तर हाच फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे की देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन पार्लर मेकअप अँड कमर्शियल मेकअप. पार्लर मेकअप मध्ये आणि कमर्शियल मेकअप मध्ये इतका फरक आहे, तो नक्की काय आहे हे समजून घेऊन त्यानुसार तुम्हाला तुमचं करिअरचं प्लॅन केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळतो. मुळात काय ना, पार्लर्स मध्ये जो मेकअप शिकवला जातो तो बहुतांशी वेळेला ब्राइडल मेकअप पर्यंतच मर्यादित असतो. नवरी रंगवता आली तुम्हाला की तुम्हाला उत्तम कला जमली, नवरीपाशीच मेकअप सुरू होतो आणि नवरीपाशीच संपतो. सहसा पार्लर्स मध्ये ब्युटिशियन्सना तेवढंच शिकवलं जातं. तिथे फक्त ऍप्लिकेशन ऑफ द कॉस्मेटिक्स एवढाच एक फॅक्टर शिकवला जातो की हे प्रोडक्ट असं आहे, हे तोंडाला लावतात, हे पूर्ण तोंडाला लावतात, हे प्रोडक्ट डोळ्याला लावतात, हे प्रोडक्ट गालाला लावतात. बस कुठलं प्रोडक्ट कुठे लावतात ह्या पलीकडे त्याचं डेप्थ जात नाही. आणि तुम्हाला उत्तम नवरी रंगवता आली की तुम्हाला उत्तम तुम्ही मेकअप आर्टिस्ट झालात, इथेच त्यांचा कोर्स संपतो. पण कमर्शियल मेकअप मध्ये नवऱ्या मुलीचा मेकअप किंवा ब्राइडल मेकअपच्या खूप पलीकडे ही आर्ट जाते. मुळात रंगभूषा ही जिथे जिथे आवश्यक असते त्या प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीत ती रंगभूषा कशी करतात हे खऱ्या अर्थाने शिकणं म्हणजे कमर्शियल मेकअप. कमर्शियल मेकअप मध्ये ब्राइडल मेकअप हा एक पार्ट आहे, नक्कीच आहे, पण त्या पलीकडे जाऊन कॅरेक्टर मेकअप म्हणजे काय हा जो प्रकार असतो की फिल्म लाईनला काय मेकअप लागतो, फिल्म्सचा मेकअप, नाटकाचा मेकअप, सिरियल्सचा मेकअप, फॅशन शूट्स मधला मेकअप, फॅशन शोजचा मेकअप, डान्सचे शोज असतात, क्लासिकल डान्स वगैरे, ते मेकअप. प्रत्येक ठिकाणी मेकअपची गरज असते आणि प्रत्येक ठिकाणच्या गरजा आणि त्यातले पॉइंटर्स हे वेगळे असतात. आणि हे सगळं सखोल ज्ञान मिळवणं म्हणजे मेकअप ही आर्ट समजणं किंवा यायला लागणं मेकअप हा प्रकार असतो. मुळात कमर्शियल मेकअप मध्ये नुसतं ऍप्लिकेशन मेथड ऑफ द कॉस्मेटिक्स, ऍप्लिकेशन ऑफ द कॉस्मेटिक हे नाही शिकवत. त्याच्या पलीकडे तो मेकअप जातो स्किनच्या आतमध्ये. स्किनच्या आतमध्ये काय असतं? अॅनाटॉमी. सो अॅनाटॉमी म्हणजे काय, करेक्शन म्हणजे काय किंवा कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, हे सगळं नीट समजून घेऊन कुठल्या माध्यमाकरता हा मेकअप होणार आहे हे लक्षात घेऊन मग मेकअप करणं म्हणजे कमर्शियल मेकअप. कित्येक वेळेला आपण असं बघतो की ट्रेंड प्रमाणे मेकअप करणं हे ब्युटिशियन्सना शिकवलं जातं की सध्या हा ट्रेंड आहे, असाच ट्रेंड फॉलो करायचा. पण कमर्शियल मेकअप मध्ये कित्येक वेळेला काही गोष्टी न करणं म्हणजेच उत्तम मेकअप असतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नसतं. आणि हीच गोष्ट जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा तुम्हाला कमर्शियल मेकअप म्हणजे काय हे कळतं. इथून पुढल्या प्रत्येक एपिसोड मध्ये आपण मेकअप बद्दलही पुढले टप्पे नक्कीच जाणून घेऊ. त्याकरता भेटत राहू. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. शेअर मात्र नक्की करा, कारण इतर अनेक ब्युटिशियन्स किंवा मेकअप आर्टिस्ट ज्यांना या क्षेत्रात कमर्शियली यायचंय त्यांना फायदेशीर ठरतील असे अनेक सल्ले इथून पुढल्या एपिसोड मध्ये त्यांना मिळत राहतील आणि तो त्यांचा फायदा आपण नक्कीच करून घेऊ. सो शेअर करा. थँक्यू.